हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, तुम्हाला वाटतं ना रील करणं खूप सोपं आहे, बरोबर? तुम्ही काही कमेंट करून देता. कोणी बोलतं मोठी, तर कोणी बोलतं जाडी, तर कोणी बोलतं हा फॉल्ट, कोणी बोलतं तो फॉल्ट. काही लोक खूप चांगली कमेंट करतात, त्यांचे तर मनापासून खूप मानते मी. काही बोला, पण मनापासून खूप मानते. पण काही लोक जे वाईट कमेंट करतात, एवढे वाईट कमेंट करतात, मला अक्षरशः रडायला येतं. रील करणं पण साधी गोष्ट नाही. बघा, सगळं काम उरकून, सकाळपासून सगळं काम उरकून आली आणि रील करायला आली. हे बघा कसा धो पाऊस चालू झाला. हे बघा, पूर्ण पाऊस एवढं चालू झालं. आणि ना बबली आणि मी बघा इथे साईडला उभे. असं असं पण आमच्या बरोबर होतं. गाईस, माझी तब्येत पण आज बरी नव्हती आणि बबलीची ना माझी तब्येत पण बरी नव्हती. मी तिला तसंच उठून आणलं. तिने आता औषधं घेतले, पण मी तिला तसंच उठून आणलं की जाऊ दे, 1-2 शूट कर आणि नंतर मग नको करूया असं. आणि रील शूट करायला आलो. आणि बघा असा जोरदार पाऊस चालू झाला ना, काही बोलू नये आता. एवढा आमच्या डोक्याला ताण आहे. तर प्लीज, आम्ही खूप मुश्किलचा एवढं घरातलं काम, बाहेरचं काम सगळं आवरून आम्ही रील करतो. असंच नाही करत. तर प्लीज तुम्ही वाईट कमेंट नका करत जाऊ. भावांनो, बहिणींनो, ताई, माई, अक्का, जे पण असेल तुम्ही, जे पण आहे तुम्ही, भाऊ, काका, मामा, दादा, चांगली कमेंट करत जावा. खूप तुम्हाला मी मनापासून काय बोलू आता, मला काही, माझ्याकडे काही शब्द नाही आहे. प्लीज वाईट कमेंट नका करत जाऊ, चांगली कमेंट करत जावा. कारण ना मुसीबतचा सामना करून मी रील बनवते, त्याच्यामुळे फक्त थँक्यू.